जैन मुनी राजकारण करतायत का? राज ठाकरे जैन मुनींवर बरसले. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन मुनी आणि जैन समाजातील काही घटकांच्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दात प्रहार केलाय. त्यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणांमध्ये मुंबईतील स्थानिक मराठी माणसांचे हक्क, शहरातील वाढती दादागिरी आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या राजकारण यावर अत्यंत सविस्तर प्रकाश टाकलाय. मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध घडामोडींचा वेध घेत असताना राज ठाकरे यांनी जैन मुनींवर अत्यंत गंभीर आरोप केलेत आणि त्यांना स्पष्ट इशारा दिलाय. या संपूर्ण वादाची सुरुवात मुंबईतील दादर, माहीम आणि प्रभादेवी या मराठी बहुल भागांमध्ये जैन मुनींच्या चातुर्मास आगमनानिमित्त सार्वजनिक रस्ते आणि सोसायट्यांच्या आत मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून झाली आहे. जैन मुनी जेव्हा पायी विहार करतात तेव्हा त्यांच्या पायाला किंवा त्यांच्या चालण्यामुळे जमिनीवरील छोट्या कीटकांना इजा होऊ नये म्हणून काही ठिकाणी अशा पांढऱ्या पट्ट्या आखल्या जातात. मात्र यावर्षी मुंबईच्या अनेक भागात पालिकेची परवानगी न घेता थेट सार्वजनिक फुटपाथ आणि मुख्य रस्त्यांवर अशा पट्ट्या मारण्यात आल्या. या प्रकारावर स्थानिक नागरिकांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. राज ठाकरे यांनी याच मुद्द्याचा धागा पकडत मेळाव्यात उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसमोर जैन मुनींच्या या कृतीचा समाचार घेतलाय. राज ठाकरे म्हणाले की जैन मुनी हे वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या पायी विहार करत संपूर्ण देशात फिरत आहेत. ही काही आज पहिलीच वेळ नाहीये की जैन मुनी रस्त्यावरून चालतायत. भूतकाळात कधीही अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारून किंवा रस्ते अडवून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न जैन समाजाने किंवा त्यांच्या गुरूंनी केला नव्हता. मग आत्ताच अचानक मुंबईच्या रस्त्यांवर आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे पांढरे पट्टे मारण्याची गरज का भासली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन? अनेक मुनी यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात, तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला? सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय. तुम्ही धर्माचं काम करा. तुम्ही त्या समाजाबद्दल, त्या जैन समाजाबद्दल जे काय धर्माचं काम करत असाल करा, करण्याबद्दल काहीच प्रश्न नाहीये. नको त्या भानगडीत कशाला येत आहे? मध्यंतरी तो कबुतराचा विषय काढला होता, आता हा पांढरा पट्ट्यांचा विषय. आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत. सगळा जैन समाज असा नाहीये. हे केवळ धार्मिक आचरण नसून मुंबईतील विशिष्ट भागांवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा आणि स्वतःचे स्वतंत्र नियम लादण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आता परवा दिवशी पण आपला तो आपला विभाग अध्यक्ष ते महाराजांचा महेश परकसे, महाराजांच्या झिरो टोपावरती जैनांचा झेंडा. इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा झिरो टोप वगैरे कळेल असा झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी काही जाणून बुजून सुरू आहेत का? की निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? मला असं वाटतं हे पण तुम्ही तपासणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. भाषण पुढे नेत राज ठाकरे यांनी थेट राजकीय नेत्यांना आणि जैन मुनींना लक्ष केलंय. काही जैन मुनी हे थेट भारतीय जनता पक्षाच्या आडोशानं आणि त्यांच्या राजकीय पाठिंब्यामुळे मग्रूर झालेत, असा थेट आरोप त्यांनी केलाय. आज वर्षोनवर्ष इथे अनेक जैन लोक राहत आहेत. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचे मुनी जे काही उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. मुनींनी केवळ आपल्या मंदिरांमध्ये उपश्रयांमध्ये बसून धर्माचा प्रसार करावा, लोकांना शांततेचा आणि अहिंसेचा उपदेश करावा, यात कोणालाही अडचण नाहीये. मात्र जेव्हा हेच मुनी राजकारणात उघडपणे रस घेऊ लागतात, राजकीय पक्षांसाठी लॉबिंग करतात आणि मुंबईतील बहुसंख्याक मराठी जनतेला गृहीत धरून स्वतःचे नियम रस्त्यावर लागू करू पाहतात, तेव्हा मनसे शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी एका विशिष्ट धर्मगुरूंच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा म्हणजेच त्यांच्या कुरळ्या केसांचा आणि दाढीचा उल्लेख करत अत्यंत उपरोधिक आणि धारदार भाष्य केले. ते म्हणाले की जर कोणी सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर मुंबईत आपली मनमानी चालवणार असेल तर आम्ही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत, असा राज ठाकरेंनी ठणकावलाय. तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाहीत. एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आलेत. चला उलट झालं की काय झालं? आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी?
आम्हाला कुठचेही वाद नको आहेत, भांडणं नको आहेत, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. राज ठाकरे यांनी मुंबईतील शाकाहार विरुद्ध मांसाहार या वादावरही पुन्हा एकदा भाष्य केलंय. मुंबईतील अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घर नाकारलं जातं. त्यांना केवळ त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून दुय्यम वागणूक दिली जाते. यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. जैन मुनी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे व्यापारी हे मुंबईला स्वतःची जहागीर समजू लागलेत. जर मुंबईत राहायचं असेल तर इथल्या संस्कृतीचा, इथल्या भाषेचा आणि इथल्या माणसांचा आदर करावाच लागेल असं त्यांनी निक्षून सांगितलंय. धर्माचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंतु धर्माच्या नावाखाली जर कोणी दादागिरी करणार असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. या टीकेनंतर जैन समाजातून आणि विशेषतः जैन मुनी निलेश चंद्र यांच्याकडून राज ठाकरेंना तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आलंय. मुनी निलेश चंद्र यांनी राज ठाकरेंच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय. त्यांनी आरोप केलाय की राज ठाकरे हे केवळ आगामी निवडणुकात डोळ्यांसमोर ठेवून आणि मराठी मतांची बँक सुरक्षित करण्यासाठी हा वाद मुद्दाम करून काढतायत. जैन समाज हा नेहमीच शांतताप्रिय राहिला असून त्यांनी मुंबईच्या आणि देशाच्या आर्थिक विकासात मोठं योगदान दिलंय असं ते म्हणाले. राज ठाकरेंनी केलेल्या मनगटात दम असण्याच्या विधानाचा समाचार घेताना मुनी म्हणाले की मनसेच्या मनगटात किती दम आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे ओळखून आहे. जर कोणी भगव्याचा अपमान करण्याचा किंवा त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर जैन समाजही गप्प बसणार नाही आणि त्यांना सरळ करण्यासाठी आमचे हनुमान समर्थ आहेत असा थेट इशारा त्यांनी मनसेला दिलाय. तसंच आपण भाजपच्या सांगण्यावरून नाही तर आपल्या धार्मिक तत्वांनुसार चालतो असा दावाही त्यांनी केलाय. राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे आणि त्यानंतर जैन मुनींनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकीकडे मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या या भूमिकेचं स्वागत करतात, रस्त्यावर उतरून पांढऱ्या पट्ट्या हटवण्याची मागणी करतायत, तर दुसरीकडे जैन समाज आणि भाजपमधील काही नेते या विधानाचा विरोध करतायत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केवळ जैन मुनींवर निशाणा साधला नाहीये, तर मुंबईतील मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणून भाजपच्या वाढत्या धार्मिक राजकारणाला थेट आव्हान दिलंय. या वादामुळे मुंबईतील सामाजिक आणि राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून येणाऱ्या काळात याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते.